नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती सर्वजण आता एकत्र आहेत आणि त्याचबरोबर तिथे आता अनिरुद्धकडे एक व्यक्ती येते आणि म्हणते की अहो माझ्याच गाडीत तुमचे हे डॉक्युमेंट्स राहिले. आणि मग अनिरुद्धला ती व्यक्ती ती फाईल देते. अनिरुद्ध ती डॉक्युमेंटची फाईल हातात घेतो आणि मग अनिरुद्ध घरच्यांची ओळख करून देतो. अनिरुद्ध सांगतो की हा माझा मुलगा यश. तेव्हा तो जो व्यक्ती आलेला आहे म्हणजे तो बिल्डरचा माणूस आहे, तो म्हणतो की हा यश आहे का. आणि तेव्हा सुरुवातीला यश मात्र त्यांना आनंदाने तिथे म्हणालेला असतो की जे काही आहे त्याबद्दल तो नमस्कार बोललेला असतो. पण अचानक यशच्या लक्षात येतं ही व्यक्ती वेगळंच काहीतरी बोलत आहे. तेव्हा यशच्या पण चेहऱ्यावरचे भाव बदललेले असतात. म्हणजे कुणीतरी येऊन घरामध्ये हा यश का असं म्हटल्यामुळं यशला थोडीशी शंका आलेली असते. त्यानंतर सर्वजण तिथं असतात आणि ती व्यक्ती सगळ्यांशी ओळख करून घेते. म्हणजे आता यशच्या जीवाला धोका असणार आहे ही गोष्ट आता सगळ्यांच्या पुढे आलेली असते. कारण हे सगळं संजनाने केलेलं आहे. संजनाने मुद्दामून हे सगळं केलेलं आहे. तिने याबाबतीत अनिरुद्धलाही काहीही सांगितलेलं नाही, तर तिने हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे. त्यानंतर आता पूजा सुरू असते आणि त्याचबरोबर ईशा तिथं असते. ईशा पण पूजा करण्यासाठी आलेली असते. हरतालिकेचा उपवास असतो. तर ईशाला लगेचच संजना म्हणते अगं तुझा तर डिवोर्स होणार आहे ना, मग कशाला पूजा करते. त्यावेळेस अरुंधती संजनाला म्हणते की तू असं बोलू नकोस, कारण तू बोलायची काहीच गरज नाही आहे. डिवोर्स घ्यायचा न घ्यायचा ते तिची ती ठरवेल. आम्ही तिला समजवतोय तिने डिवोर्स घेऊ नये म्हणून, आणि नको त्या गोष्टीमध्ये तू तिला पाठीशी नको घालत जाऊ असं अरुंधती सांगत असते. आणि त्याचवेळी तिथे लगेचच संजना म्हणते की तू जेव्हा डिवोर्स घेतला तेव्हा तो तुझा निर्णय होता आणि आत्ता हिने घेतला तर तुला काय प्रॉब्लेम आहे. या भाषेमध्ये अरुंधतीला संजना बोलत असते. आणि तेव्हा संजनाला अरुंधती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, मी जो डिवोर्स घेतला तो तुझ्यामुळं मला डिवोर्स घ्यावा लागला, तुझ्यासाठी घ्यावा लागला. जर मी डिवोर्स घेतला नसता तर तुझी अवस्था काय झाली असती याचा विचार कर जरा. जर मी डिवोर्स दिलाच नसता अनिरुद्धला तर आज तू कुठं असली असतीस याचा विचार कर. या भाषेमध्ये अरुंधती संजनाला बोलते आणि तिचा चांगलाच तोरा, तिचा जो माज आहे तो उतरवते आणि तिला दाखवून देते की तिची लायकी काय आहे. म्हणजे मी भीक घातलेली होती माझ्या नवऱ्याची तुला, आणि ती भीक तू घेतलेली आहे आणि त्या भिकेवर तू जगत आहेस. या भाषेमध्ये अरुंधतीने तिला समजवलेलं आहे. तर इकडे CCTV बसवायचं काम यशने हाती घेतलेलं असतं. त्या काकांना बोलवलेलं असतं. त्यांच्याकडून यश CCTV कॅमेरा बसवून घेत असतो. आप्पांना काही माहीत नसतं. आप्पा म्हणतात अरे यश काय चाललं आहे, ह्यावर्षी काय नवीन लाईटिंग करायचं आहे का आपल्याला. तेव्हा यश म्हणतो नाही आप्पा, अहो CCTV कॅमेरा बसवतोय. तेव्हा आप्पा म्हणतात अरे एवढी घाई करायची काय गरज आहे. तेव्हा लगेचच यश म्हणतो काही घाई नाही आहे करत, पण गरजेचं आहे म्हणून बसवून घेतोय असं यश सांगत असतो. तेव्हा आप्पा म्हणतात हो का, बरं असं आप्पांचं म्हणणं असतं. आणि आप्पांच्याही चांगलंच लक्षात असतं की नक्की काय करायचं आहे ते. यशने फुल तयारी केलेली असते पूर्ण सगळी. यश म्हणतो की हा फ्रंट साईडला आहे, बॅक साईडला एक CCTV कॅमेरा मी बसवून घेतलेला आहे आणि आता कसलंच टेन्शन नाही. आप्पा म्हणतात अरे खरंच किती मनापासून ह्या गोष्टी करतोस तू, आणि एवढं करायची गरज नाही आहे, आम्ही काय. तेव्हा यश म्हणतो आप्पा तुम्हाला माहिती आहे ना मला आवडत नाही असं बोललेलं, त्यामुळं अजिबात असं काही बोलायचं नाही असं म्हणत यश आप्पांना समजवू लागतो. यशने आता काम तर फत्ते केलेलं आहे, म्हणजे जे कोणी त्रास द्यायला येईल त्यांची तर वाट लागणारच आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं अनिश ऑफिसमध्ये असतो. तिथे नितीन येतो आणि एक एन्व्हलप अनिशच्या हातात देतो. त्या क्षणी इकडे अनिश म्हणतो की हे काय आहे नितीन अंकल. तेव्हा नितीन म्हणतो की मावशीनं दिले तुझ्यासाठी. आणि मग ते एन्व्हलप हातात घेतल्यानंतर नितीनच्या लक्षात येतं की नक्की हे काय आहे. आणि अनिशच्या पण. अनिश म्हणतो की हे काय आहे, हे कशासाठी दिलं आहे. तर एवढी मोठी रक्कम, एवढ्या मोठ्या रकमेचा चेक आहे हा. तेव्हा नितीन म्हणतो की हो, हा चेक ईशाला दे आणि लवकरात लवकर डिवोर्स घेऊन रिकामा हो. त्यावेळेस अनिश म्हणतो की नाही नितीन अंकल, तुम्ही विचार करताय तसं काहीच होणार नाही, कारण हे पैसे चाचूचे आहेत आणि आजीचे आहेत. मी याच्यावरती कोणताही हक्क सांगू शकत नाही असं अनिशचं म्हणणं असतं. अनिशला असं वाटत असतं की काहीही झालं तरी ह्या पैशांवरती माझा अजिबात अधिकार नाही, हे चाचूचे आहेत. ज्या पैशांवरती अरुंधती आमचा अधिकार होता त्यांनीही ते पैसे घेतले नाहीत, तर मी ते पैसे का घ्यावे असं त्याचं म्हणणं आहे. त्याचा स्वतःचा स्वाभिमान आहे.
तेव्हा अनिश म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, ह्या पैशांवरती माझाच अधिकार नाही तर माझी बायको म्हणून ईशाचा अधिकार असण्याचा प्रश्नच येत नाही, या भाषेमध्ये अनिश सांगतो. आणि नितीनला म्हणतो की मला ना किती वेळ लागायचा तेवढा लागू द्या, पण मी हे पैसे घेणार नाही आणि त्या ईशाला देणार नाही. तुम्हाला माहिती आहे का, चाचूकडून तिने बिझनेस सुरू करण्यासाठी 10 लाख रुपये घेतले होते, पण ते 10 लाख रुपये तिने काय केलेले आहेत याच्या एकाही गोष्टीचा हिशोब तिने अजूनपर्यंत दिलेला नाही. मग ते पैसे गेले कुठं, काय केलं नक्की तिनं? त्यावेळेस हे दोघंजण बोलत असतात. खरंच अनिश म्हणतो की मी फसलो. अरुंधती मॅम कशा आहेत बघितलं ना, आणि त्यांची मुलगी ईशा. त्यावेळेस नितीन सांगू लागतो ते दोघंही तसेच आहेत, अभिही तसाच आहे आणि ईशाही तशीच आहे. कारण काहीही झालं तरी त्या दोघांना जराही किंमत नाही आहे, फक्त पैसा पैसा आणि पैसाच पाहिजे, बाकी त्यांना काही नको आहे. हे सगळं हे दोघंजण बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे कांचनने बाप्पाची तयारी सुरू केलेली असते. घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे सगळी लिस्ट तिने बनवलेली असते आणि ते सगळं तिच्या लाडक्या नातसुनांना सांगत असते, म्हणजे आरोही आणि अनघाला. त्यावेळेस ती म्हणत असते की गुळचून बनवायला लागेल. तर इकडे आरोहीला गुळचून म्हणजे काय तेच कळत नसतं. तेव्हा अनघा सांगते की अगं गुळचून म्हणजे सारण, मोदकाचं सारण. तेव्हा अनघाने सांगितल्यावर आरोही म्हणते की हो आलं लक्षात. त्यानंतर या अनिरुद्ध तिथे येतो आणि गणपतीचं विचारत असतो. तेव्हा कांचन आणि आप्पांचं ऑलरेडी बोलणं झालेलं असतं. ह्यावेळेस अरुंधतीला काही माहिती जमणार नाही आहे, म्हणून ईशाने ऑलरेडी गणपती सांगे बुक केलेला आहे आणि इको फ्रेंडली केलेला आहे. अनिरुद्ध म्हणतो मला सांगायचं ना, मी केलं असता. तेव्हा आप्पा म्हणतात की तुला काय सांगायचं, तू घरी तरी असला पाहिजेस ना. त्यावेळेस कांचन म्हणते की ठीक आहे बाबा, तू तुझ्या पुढच्या वर्षी कर, एवढं काय त्याच्यामध्ये. तेवढ्यात ईशा तिथं असते आणि ईशा म्हणते पुढच्या वर्षी इथे गणपती बसणारच नाही आहे, असं सगळं ईशा बोलत असते. तेव्हा अनिरुद्ध तिला थांबवतो, कारण ईशा, अनिरुद्ध, अभि आणि संजना या सगळ्यांनाच माहिती आहे की यावेळेस गणपती फक्त बसणार आहे, पुढच्या वर्षी बसणार नाही, कारण हे घर बिल्डरच्या ताब्यात दिलं जाणार आहे. कांचन म्हणते की ही सगळी यादी आहे आणि अरुंधती येईल ना, किती वाजता येईल सांगा मला, आणि आज उपास होता माहिती आहे ना. तर अनघा म्हणते हो मी आरोहीला सांगितलं नको करूच उपवास. तेव्हा कांचन म्हणते हो मी तिला तेच सांगणार होते, आत्ता फक्त तू देवाची मनापासून तिथे सेवा करायची, मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, काहीही काळजी करायची गरज नाही आहे. त्यावेळेस तिथे अरुंधती म्हणते कांचन म्हणते की अनघा तुला मदतीला हवी असेल तर ईशाला घे, ती निवांतच असते. तेव्हा ईशा म्हणते हो हो सांगा मला कामं, मी निवांतच बसून असते घरात, असं पण मला काही कामधंदे नसतात ना. हे सगळं ईशाचं बोलणं सुरू असतं. तेव्हा कांचन म्हणते हो असं पण काय काम करत असतेस, अशीच बसूनच असतेस नुसती, त्यामुळं काही चार कामाला हात लावले तर काही बिघडणार नाही तुझं. इकडे सगळी लिस्ट तयार असते आणि मग अनघा म्हणते की बाबा तुम्ही बाहेर चालला आहात तर हे येताना एवढं साहित्य घेऊन या, असं ती सांगत असते. त्यावेळेस अनिरुद्ध म्हणतो की हो, आणि आता सगळी लिस्ट सामानाची अनिरुद्धला दिली जाते आणि सांगितलं जातं. इकडे आप्पा यश बोलत असतात. त्यावेळेस यश म्हणतो की सगळं CCTVचं काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर आता मी जिथे कुठे असेल तिथून आपल्या घराकडे लक्ष देता येईल. त्यावेळेस आप्पा म्हणतात खरंच भारी केलंयस रे हे. अनिरुद्धही तिथं असतो आणि त्यावेळेस यश म्हणतो की ह्यावेळेस मंडळाचा गणपती आम्ही बसवणार आहे. म्हणलं इतक्या दिवसांची आपली परंपरा आहे ती बंद नाही करायची, आपण जेवढे जण आहोत ना तेवढ्यांनी बसवायचं आहे, असं इकडे यश सांगत असतो. तेव्हा यशला अनिरुद्ध म्हणत असतो की त्याची काही गरजच नाही आहे रे. कसं आहे माहिती आहे का तुला, काही झालं तरी आत्ता फक्त 4 बंगले राहिलेत, आपला कॉर्नरचा बंगला आहे आप्पा. काही झालं तरी तुम्हाला माहिती आहे ना आपल्या बंगल्याला खूप चांगली किंमत येईल आणि खूप मोठी जागा आहे, असं पण आपल्या घराला धोका निर्माण होतोयच ना, असं आप्पांना तो सांगत असतो. आप्पा इग्नोर करतात आणि अनिरुद्ध म्हणतो तुम्हाला माहितीच नाही आहे काय होणार आहे, कारण ऑलरेडी मी या सगळ्या गोष्टींची तयारी केली आहे. आप्पा तुम्ही जे वागताय ना त्याच्यामुळंच मला मनातून इच्छा असताना मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगू शकलेलो नाही, असं बोलत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कांचन तिथं असते. कांचन म्हणत असते की बघू कसे झालेत मोदक. अरुंधती, अनघा, आरोही, यश चौघही मोदक बनवत असतात. ईशा तिथेच बसलेली असते. अरुंधती म्हणते की हवा 21 पाकळ्यांचे मोदक बनवायला शिकवते, कारण अनिरुद्धसाठी तुम्ही नवस बोलला होता ना. आणि मग आरोहीचा मोदक कांचन हातात घेते आणि म्हणते याच्या खाली लिहून ठेवावं लागेल हा मोदक आहे असं. ते ऐकून इकडे लगेचच सगळेजण हसू लागतात. त्यानंतर अरुंधती म्हणते पहिल्यांदा बनवते ना, शिकते ती अजून, होईल आई हळूहळू, असं अरुंधती सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अरुंधतीचं हे बोलणं झालेलं असतं आणि त्यानंतर अरुंधती म्हणते की यशने पण बनवलं आहे मोदक. यशचा मोदक बनवून लगेचच कांचन म्हणते की छान झाला आहे हा मोदक.
कारण बऱ्यापैकी तरी आहे, तुझ्या बायकोपेक्षा तरी चांगला झाला आहे असं यशला कांचन म्हणते. त्याचवेळी ईशा तिकडून हसत असते आणि मग हे घर आपलं आहे, या समृद्धीनं आपल्याला भरभरून दिलेलं आहे. मग हा गणपती अनिरुद्ध छोटा होता तेव्हापासून आपण बसवतोय असं कांचन सांगत असते. जानकी आणि यशचं बाळ ही 5वी पिढी असेल आपल्या घरातली आणि यामुळंच हे घर सुखासमाधानात समृद्धीत राहावं असं मला वाटतं. अरुंधती म्हणते की हो, समृद्धीनं आपल्याला कुठल्याच गोष्टी कमी पडू दिलेल्या नाही, समृद्धीनं आपल्याला भरभरून दिले आहे आणि आपलं हे घर असंच गोकुळ झालेलं आहे ते या घरामध्ये. तेवढ्यात ईशा तिथे येते आणि म्हणते, तुमचे हे झालेलं गोकुळ, हे छप्पर कधी तुमच्यावर कोसळेल ना, कळणारही नाही. तेव्हा मात्र अरुंधती म्हणते की तू नको विचार करू त्या गोष्टींचा, आम्ही आहोत ते सगळं बघायला आणि अजून चांगलं मजबूत आहे हे घर, त्याची काळजी तू करूच नकोस असं ईशाला समजवते. खरं तर ईशाला हे माहिती आहे की हे घर किती दिवस टिकणार आहे, म्हणून तर तिनं हे सर्व बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सर्व चालू असतं आणि मग अरुंधती तिथे असते. ईशाला चांगलाच टोला लगवते आणि ईशाला ती जायला सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधतीला कांचन म्हणते की अरुंधती, गाणं म्हणे, खूप दिवस झालं तुझं गाणं ऐकलं नाही आहे गं. मग अरुंधती सुंदर असं गाणं गायला सुरुवात करते. सगळेजण तिथं असतात, खूप छान वाटत असतं, वातावरण अगदी खूपच प्रसन्न झालेलं असतं आणि कांचनही खुश झालेली असते आणि मोदक बनवत बनवत आता गाणंही सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईशाचा माज काही केल्या कमी होत नसतो, तिचा तोरा तसाच असतो. कुठलंही काम करायचं नाही, पण रुबाब मात्र झाडायचं काम ती या घरामध्ये राहून करत असते. या सगळ्या गोष्टींची जाणीव सगळ्यांना असते, पण ईशा आता समजवण्याच्या पुढे गेलेली आहे. ह्या गोष्टीची जाणीव ही सगळ्यांना आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधतीचं गाणं ऐकत ऐकत सगळेजण भारावून गेलेले असतात आणि सगळेजण अरुंधतीचं गाणं ऐकत असतात. कारण या घराने जे काही दिलेलं आहे त्या गाण्यातून अरुंधती सगळ्यांना सांगत असते. आरोही पण हे सगळं करत असते. तेव्हा आता मखर कसा बनवायचा हे याविषयीही गप्पा चालू होतात. तेव्हा यश म्हणतो की सुटसुटीत साधा सोपा बनवूया, कारण जानकी लहान आहे आणि ती आता चालायला लागलेली आहे, त्यामुळं ती या गोष्टींकडे खूप धाव घेईल, त्यामुळं आपल्याला काही करून जास्त मोठा मखर बनवून चालणार नाही असं तो सांगत असतो. त्यावेळेस कांचन थोडी भावूक झालेली असते. कांचनला थोडंसं नवल वाटत असतं हे सगळं जे काही घडत आहे आणि त्याचबरोबर आप्पांवर झालेला हल्ला, या सगळ्या गोष्टींमुळं कांचन भावूक झालेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे एक व्यक्ती आलेली असते आणि ती व्यक्ती म्हणते की अहो, तुमचे हे डॉक्युमेंट्स माझ्याच गाडीत राहिले होते. म्हणजे अनिरुद्ध त्या व्यक्तीच्या गाडीत बसून आलेला असतो आणि ती अननोन व्यक्ती घरात आलेली आहे, तो बिल्डरचा माणूस आहे आणि ती व्यक्ती म्हणत आहे की हे तुमचे डॉक्युमेंट्स. आता ते डॉक्युमेंट्स दिल्यानंतर अनिरुद्ध तिथं असतो. अनिरुद्ध म्हणतो की हा माझा मुलगा यश. म्हणजे अनिरुद्ध यशची ओळख त्या व्यक्तीशी करून देत आहे. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहतच असतात. अनिरुद्ध तो ओळख करून देतो आणि त्यानंतर सगळ्यांच्या समोर तो म्हणतो की हा यश आहे का. म्हणजे आता पुढचा काटा यशचा काढायचा आहे, त्यामुळंच त्या माणसाने असं विचारलेलं आहे की हा यश आहे का. आणि त्या क्षणी यश आणि अरुंधती यांना धक्का बसलेला आहे. कुणीतरी एखादी बाहेरची व्यक्ती येऊन अशा पद्धतीनं बोलत आहे, ही गोष्ट त्यांनाही काही पटलेली नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती, ईशा आणि संजना त्यावेळेस आता हरतालिकेची पूजा करायची असते. तेव्हा संजना म्हणते तू तर डिवोर्स घेणार आहे ना, मग पूजा. त्यावेळेस अरुंधती म्हणते अगं, तिचा डिवोर्स अजून झालेला नाही आहे आणि आम्ही तिला डिवोर्स घेऊ नको असं सांगत आहे, तू नको त्या गोष्टीमध्ये तिला पाठीशी घालू नकोस. हे ऐकल्यानंतर इकडे संजना म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा अरुंधती, जेव्हा तुला डिवोर्स घ्यायचा होता तेव्हा तुझा निर्णय तू घेतलेला होता, कोणी तुला थांबवलं नाही. त्यावर अरुंधती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, मी डिवोर्स घेतला तो तुझ्यामुळं घेतलेला आहे, तुझ्यासाठी घेतलेला आहे. मी जर डिवोर्स घेतला नसता तर आज तुझी अवस्था काय झाली असती याचा विचार कर. मी डिवोर्स घेतला म्हणून तू या घरात आलेली आहे, नाहीतर तुझ्यावरती काय परिस्थिती ओढवली असती ना याचा तू विचार कर. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.